नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे चुलीवर बनवलेले घरगुती पद्धतीने काळ्या मसाल्यातील कंदुरी मटण. कंदुरी मटण बनवण्यासाठी मिक्स मटण लागतंय, ते आपण 1 किलो आणलेलं आहे. आता पातेल्यात टाकून घेतलंय, पाणी टाकून घेऊया. मटण बघा आता धुवून घेतलंय. धुतलेलं मटण ताटामध्ये काढलेलं आहे. हे आमच्या शेतातील झाड आहे लिंबोणीचं. ह्याचे आपण लिंब आणलेले आहेत बघा मटणामध्ये टाकण्यासाठी. आता आपण सुरुवातीला लिंबू पिळून घेतले मटणावर. आता हळद पण टाकून घेतलेली आहे, थोडं मीठ टाकून घेतलंय. आता व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देऊया. लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतली, कोथिंबीर घेतली. आता आपण सुरुवातीला लसूण ग्लासामध्ये बारीक कुटून घेऊया. लसूण बघा बारीक कुटून झालेला आहे. आता अद्रक घेतली आहे ग्लासामध्ये. आता आपण अद्रक पण बारीक कुटून घेतलेले आहे. चूल पेटवून घेतली, चुलीला जाळ लागलेला आहे. आता वर पातेल ठेवलंय चुलीवर. पातेल गरम झाले, आता तेल टाकून घेतलेलं आहे. अद्रक, लसूण व कोथिंबीर घेतली. अद्रक टाकून घेतली. आता लसूण पण टाकून घेऊया. चरबी टाकलेली आहे. आता मटण टाकून घेऊ. मटण टाकलेले बघा. आता मटण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. पातेल्यावर आपण आता ताट दाखवून ठेवलंय. ताटामध्ये आता पाणी टाकून घेऊ. आता असंच आपण अर्धा तास ठेवूया. तोपर्यंत मटणाला पातेल्यामध्ये अंगचं पाणी सुटून बघा मटण कसं शिजलेलं आहे. ताटामधलं गरम पाणी मटणात टाकून घेतलंय. आता आपण मटण खाली उतरून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये आपण सुकं मटण काढून घेतलेलं आहे बाजूला. कांदे घेतलेत मटणात टाकायला. आता कांदे बघा आपण असे बारीक कट करून घेतलेले आहेत. घरकुलचा मटण मसाला घेतलाय, अंबारी चटपट मसाला घेतलाय, सुहाना मटण मसाला घेतलाय व घरी बनवलेलं काळं तिखट घेतलेलं आहे. पातेल गरम झालं, आता तेल टाकलंय पातेल्यात. अद्रक पण टाकली. आता लसूण टाकून घेऊ. मिक्स करून घेतलंय. आता आपण कट केलेला कांदा टाकून घेतलाय. आता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे ते बघा. आपला कांदा बघा कसा हलकासा ब्राऊन झालेला आहे. आता हे मसाले घेतलेले होते, त्यामध्ये आता मसाले टाकून घेऊ. तेलात मसाले थोडे भाजून घेऊया. आता हे मटण टाकून घेऊ. मटण टाकलेलं आहे. आता हे आळणी सूप पण टाकून घेऊया. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेतली. आता बघा हारावरती थोडं 2 मिनिटं उकळत ठेवूया. असे जेवायला वाढून घेतलेत. कांदा लिंबू पण घेतलंय. आता आम्ही जेवणार आहोत.